श्रद्धा आहे तर श्रद्धेजवळ खेळ नको असं मला वाटतं. बरोबर. इथे सर्व धर्म समभाव ह्या विचाराने सर्व लोक सर्व जाती धर्म एकत्र येऊन काम करतात. किती वर्ष झाली तुम्हाला? तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी. सासू सासरे आम्ही आमच्या मुलं. पाऊस आहे का किती क्यूट बावले. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. हे जे तुम्ही दृश्य पाहता हे प्रसिद्ध सुखदर मधली जत्रा इकडचे दृश्य आहे. तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडी मी तुम्हाला माणसं सांगतो की कोण करते तुम्हाला एक्झॅक्ट माहिती सांगतील ना. तो त्यांच्याकडे तुम्हाला चुकीची माहिती आमच्याकडून जायला नको. बरोबर आहे, जी बरोबर आहे. आणि कारण का देवीच्या लोकांची श्रद्धा आहे तर श्रद्धेजवळ खेळ नको असं मला वाटतं. बरोबर आहे. तर करेक्ट माणसाला करेक्ट माहिती मिळेल आणि ती सर्विस पण चांगली. चालेल चालेल. आम्ही फक्त नियोजनाचं सांगू शकतो. नियोजन बद्दल थोडंफार सांग. नाही, नियोजन छान झालं असं सांगू शकतो, पण जे खरोखर याचे मानकर आहे ज्यांनी ह्याच्याकडे वेळ दिलाय त्यांचं नाव आहे अशोक कोळंबे, चंद्रकांत कोळंबे, संजय बाबू कोळंबे. आता सगळ्यांची नाव माझं पाठ नाही किंवा मला गौरेश कोळंबे झाले, विलास गावचे किंवा सर्व किंवा पाटील मानवानकरी. आपला हा देवीचा उत्सव किती वर्षापासून चालू आहे आपल्या हा इथे? देवीचा उत्सव मला वाटतं माझाही जन्म झाला नसेल त्यावेळी. माझ्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा त्यांच्या पूर्वीपासूनचा चालू आहे. पूर्वीपासूनचा आहे त्यामुळे आणि इतकी गर्दी. आता मला वाटतं सकाळ पण एवढ्या रांगा आहेत. आता मी त्या सेटल करून आलोय. बरोबर. अक्षरशः लोक वाढतच चाललेत आणि आता थोड्या वेळानं पालखी येईल. बरोबर. नाचवली जाईल. आता पालखीचाही आहे. बरोबर आहे. पालखीचा आगमन होईल त्यामुळे क्राऊड आणखी वाढेल. बरोबर. ती क्राऊड हँडल करणं. बरोबर. स्वयंसेवक सगळे आम्ही व्यवस्था म्हणजे सर्वजण मिळून मिसळून सर्व कामं करतायत. किंवा बाहेरची सिक्युरिटी आम्ही आणले. अजून कॅमेरा लावलेत जेणेकरून इथे असणारे विजिलन्स वाढेल. बरोबर. कोणाचे काही इश्यूज होणार नाही. त्याची छोटी मोठी व्यवस्था. बरोबर. म्हणजे येणाऱ्या भक्तांसाठी आम्ही चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करताय. इथे साधारण दुकानं 300 अभाव असतील. 350च्या आसपास असू शकतात. त्यानंतर इथल्या असणारी पर्यावरण व्यवस्था. इथे 5 भेले आहेत. इतिहास माझ्यापेक्षा माझे सिनियर्स त्यांना खरोखर याची माहिती आहे. बरोबर. पाटील मानकरी चांगल्या प्रकारे सांगतो. आमच्या गावचे पाटील सध्या अशोक कोळंबे आणि मानकरी घाडगे परिवार हे आपल्याला बरोबर माहिती देतील. जी ऍक्च्युअल आहे ती तुम्हाला माहिती आहे. धन्यवाद. तर तुम्ही त्यांना कंटिन्यू करा. ते तुम्हाला देतो. आता कुठे म्हणजे आता कोणाकडे जाऊ? आता तुम्हाला हे सगळे हे तुम्हाला इथली व्यवस्था थोडीफार व्यवस्थाबद्दल माहिती सांगते. बरोबर सांगते. नमस्कार. आपलं युट्यूब चॅनल आहे माझं. थोडंफार मला माहिती सांगा आपल्या इकडच्या आपल्या जे सुखदरमध्ये जत्रा होते त्याबद्दल आपल्या तयारी कशी वगैरे त्याबद्दल थोडीफार माहिती द्या आम्हाला. नमस्कार. नमस्कार. मी संजय कोळंबे. या गावातील आपली जत्रा उत्सव कमिटी आहे हो सदस्य. अदरवाईज सेक्रेटरी मला चालेल. बरोबर. उत्सव कमिटीचं ही जत्रा उत्सव कमिटी यांच्या माध्यमातून हा एक उत्सव साजरा केला जातो. बरोबर. त्याला सपोर्ट म्हणून पूर्ण गावाचा पाठिंबा असतो. गावाचा पाठिंबा. बरोबर. गावाचा पाठिंबा असतो आणि सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या सल्ल्याने म्हणजे मिळून मिसळून सर्व मिळून मिसळून हा कार्यक्रम पार पाडला जातो. बरोबर. या सप्ताह म्हणजे जत्रेची साधारणपणे 3 ते 4 महिने तयारी चालू असते. बरोबर. यामध्ये बरीचशी कामं अशी असतात की ते आपल्या डोईजड असतात. त्यामध्ये बाहेरून व्यावसायिक आलेले असतात. त्यांचं नियोजन करणं. त्यासाठी आपण एक गाळे या स्वरूपात मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतो. बरोबर. प्रत्येकाला गाळ्यांची हाव असते की मला चांगल्या पॉईंटलाच मिळावं. बरोबर. त्या हिशोबाने प्रत्येकजण हा वागत असतो. परंतु आपण गाववाले आणि काही स्वयंसेवक बंधू आपले ऍडजस्ट करून त्या पद्धतीने त्यांना देत असतात. बरोबर. हे नियोजनाचं झालं. दुसरी गोष्ट म्हणजे इथे सर्व धर्म समभाव ह्या विचाराने सर्व लोक सर्व जाती एकत्र येऊन काम करतात. बरोबर. स्वयंसेवक बघितले तरी अगदी सर्व जातीचे स्वयंसेवक इथे उपलब्ध आपल्याला मिळतील. बरोबर. कोणत्याही प्रकारचा असा भेदभाव पाळला जात नाही. आणि ही जत्रा म्हणजे ही देवी अगदी पंचप्रसिद्ध गाजलेली आणि सर्वांना सर्वांच्या नवसाला पावणारी अशी आहे. बरोबर. दुसरी सेकंड थिंग असं आहे की आज ह्या देवीसाठी जे नवस बोलणारे असतात जे लांबून लोक येणारे असतात ते बहुतेक असे असतात की त्यांच्या इथे नवस फेडायलाच आलेले असतात. बरोबर. आपण या वर्षी नवस बोलतो ते पुढच्या वर्षी आपल्याला फेडणं गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे म्हणजे आपण मनापासून इच्छा जे मागू ते आपल्या पूर्ण होतात. बरोबर आहे.
आणि दुसरं म्हणजे आता देवाचं नियोजन बाबतीत जर अगदी बोललात तर ह्या पार्किंगची व्यवस्था त्यासाठी आपण एक नवीन जागा उपलब्ध करून घेतलेली आहे. बरोबर. त्यासाठी आपण पार्किंगची व्यवस्था ते करतो. पार्किंगसाठी आपण सिक्युरिटी गार्ड मागवतो. बरोबर. करून गावाला सपोर्ट व्हावा, आपले स्वयंसेवक बंधू त्याच्या जास्त भरडले जाऊ नयेत. बरोबर. त्यासाठी आपण ते जास्त तसे त्या हिशोबाने प्रयत्न करत असतो. म्हणजे प्रॉपर सर्व व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. हा, नियोजन आपल्याकडे कोणालाही असं आता या टायमात त्रास होणार नाही, कोणत्याही पद्धतीचं काही भाविकांना त्रास झालं नाही. बरोबर. खबरदारी घेतली जाते गावाकडे. बरोबर. चालेल, मग धन्यवाद तुम्ही मला माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. हे आपली सर्व ग्रामस्थ बसलेले आहेत तिथे, पाहू शकता तुम्ही. तर मंदिराचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे इकडे. तर तुम्ही पाहू शकता किती प्रमाणात इकडे भाविक आपल्या दर्शनाला येतात. फोटो का पुढे फोटो आपण पाहिलात की आपल्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर इथून येतो आपण बाहेर आणि आपण आता या साईडला जातोय आता. आणि ह्या साईडला सर्व दुकानं वगैरे लागलेली आहेत. आता आपण बाहेर पडूया. आपण बाहेर पडूया आणि बघूया बाकीची मंडळी कुठे गेलेत. आता मी जिथे ठिकाणी चप्पल काढले त्या ठिकाणी जाऊया आता, कारण आता गर्दी आता वाढत जाणार आहे. हॅलो हॅलो पाहू शकता इकडे दुकान आहेत. बाकीची मंडळी कुठे ते पाहूया आपण. पाहू शकता लाईन कुठून चालू झाली इकडे. सांगतो तुम्हाला इथून जी लाईन लागते अरे बाबा अरेच ना म्हणून बघतो. तर पाहू शकता केवढी मोठी लाईन आहे या साईडला. आता लाईनीत असं मला वेळ भेटला नाही, मला व्हिडिओ करता आली नाही मला. हा आपलं मंदिर. आता बाकीची मंडळी कुठे आपण शोधूया. आणि सुद्धाची जत्रा ही खूप फेमस जत्रा आहे.
आणि मला आता फायनली दिसलेली आहेत मंडळी कुठे आहेत तर तुम्ही पाहू शकता समोर आहेत आणि गाण्याचा खूप आवाज असल्यामुळे तुम्हाला बाकीचा असा आवाज वगैरे येणार नाही. तर हे बघा काय खाऊन झाला बरं आहे ना. आपला दुकान आहे हा माझी मैत्रीण आहे खास. जेवढे मंडळी असेल ते यांच्या दुकानाकडून खरेदी करा. आपल्याकडून सागर स्वीट आणि छान माल पण छान भेटतो. हा एकदम. आणि तो तिकडे आहे त्यांचा मुलगा आहे. किती वर्ष धंदा केला? किती वर्ष झाली तुम्हाला? तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी. सासू सासरे आम्ही आमचे मुलं बरोबर. आता गर्दी आहे खूप. बरोबर त्यांचं काम चालू असं त्यांचं कामं चालू आहेत ना. तर पाहू शकता हा खूप प्रसिद्ध आहे सागर स्वीट म्हणून. जर कोणी सुगडाच्या जत्रेमध्ये येत असेल तर आम्ही मिठाई इथूनच घेतो. तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट द्या आणि काकींकडून भरपूर मिठाई घेऊन जा. मी माझं पहिल्यापासूनच मी यांच्याकडून घेते. बरोबर. हे बघा इथे सर्वजण मिठाई खात आहेत. हे बघा मावशी वाटतं मला मिठाई देते. पप्पा अरे कुठं अरे आम्ही पायल एवढी काल असतोस तू? आपण या साईडला दुकानं बघूया. जर तुम्ही मगाशी बघितलात की त्यांचे मिस्टर नमस्कार आपलं युट्यूब चॅनल आहे राजेश हेलगावकर म्हणून. दादाला मी बोललोय तोही सबस्क्राईब करे. त्या नक्की व्हिडिओ हा पहा तुम्ही. बावले बघ पाहू शका किती क्यूट बावले. हो हो तुम्ही आहे तिथे 150 रुपये. ठीक आहे तेच अशी म्हणजे ते आहे. हा कलर नाही करत का? हा कलर नाही नको. हा कलर ती मरून मस्त आहे. पाठीवर हा मरून मरून. अरे हा परी हूँ मैं. सिंड्रेला. खराब झाली राणा. खराब झाली. असं कापड पाहिजे होतं. बघ मग दुसरी बघ ना. ती मावशीला ती आवडली असत. कोणती? ती मस्त आहे पण कुठची कन्फ्युज झाले. कुठची मस्त आहे? मम्मीच्या साडीला मॅच करते. चांगला मॅचचा प्रश्न नाही. बरोबर हा म्हणजे हा नाही. मरून कलर पाहिजे होता. केस पण आहे. ती शायनिंग करते. काय करते? शायनिंग मारते. काही कमी नाही करत आहे. बघ कोणती बघ. ती दाखव ग. बंद आहे बघू दे. मग हे घे नाही हिचं पण डोले बंद आहेत. डोले बंद आहेत काय बघ. सरळ ठेव तिला बघू दे. हे काय बघत नाही नीट. हे काय बघत नाही नीट. थांब दुसरी बघूया. थांब. अरे खरं बघत नाही ती बघ. ते बघत नाही खाली पडलंय ते. दुसरं बघ. दुसरी बघ. अरे नाहीत मग दुसऱ्या काय करू घेऊ का नको. तसेच आहे तेव्हा ते बघ येल्लो वाली. नाही पहिला नंबर तुमच्या हाताचा. आता हा बघा. हे बघा नाही तशीच आहे का?
हे बघ पोलीस स्टेशन आहे उघडली. हे उकडलं हे बरं घ्या हीच घ्या आता चला. हेच घेता कुठची ते पण ती डोळ्यात बाबा ती नाही नाही नजर नाही. शो वाटतंय छान ते सगळे छान वाटतात. सगळ्या चला घे. एक घ्या हीच घ्या चला कमी करा. हो 100 चालेल. हे बघ सॉरी बोलती मावशी. हे बघ. बघितला भारीच वाटते. हा ब्लॅक कलर आहे. नको अच्छा नाही ती बोलतात 100. ही पण छान वाटते ही बघ. अरे हा गुलाबी हे बघ हे घे सर नजर बघू दे. ही सुटून नाही, ही असं हेच घे सर असू दे. चला फिक्स करा. 120 घे. 120 चला असू द्या. असू द्या पण नजर पण नाही बरोबर. असू द्या नजर असू द्या बरोबर आहे. राहू द्या आता असू द्या चला. आवडले ना एकदम ठीक आहे. हे नाही लगेच ती मुलगी पाडून टाकणार आहे. आणि एक शो म्हणून आपलं घेतलंय. घेतली फायनली. काय घेतली अशी थैली नाही का हो. दाखव. हा ही मस्त होती. ठीक आहे घे घे हीच घे. हे दाखव. हा ही बरोबर आहे. पहिला आपण पैसे दिले तिला. हा चला ते बरोबर आहे काय पहिले. चला चला. अरे पण ती बाय मना घेल नाही असं एकदा करून टाकून झाला. मना एकदा घेल नाही करून टाकून. चला इकडे एंड झालेला आहे. आता आम्ही जातोय. आता खायला जाऊ आम्ही. चला चला आता खायला जाऊया. काका कुठे गेले. अरे काका इथे बसले. तर आता आम्ही एक बावली घेतलेली आहे. तर पाहिला तुम्ही आम्ही कन्फ्युज झालो होतो कोणती नेमकी घ्यायची. तर फायनली डिसिजन घेऊन बावली घेऊन झालेली आहे फिक्स. आता आम्ही जातोय परत पुढे पुढे. नक्की कोण या प्लेस मध्ये असेल सुखदर मध्ये नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता आम्ही ते चायनीज बेल खातोय. पायल निधू बायको माझी ती बोलते ते मन ऐका. काय बोलते. हा आणि तिकडे इकडे वडापाव खातायत आणि आम्ही इकडे ठेवलंय चायनीज बेल. काय ही माझी स्वप्न सुंदरी. अरे बापरे. नाही मदन मदन मंजरी चंद्रा. आता किती सुंदरा. तर आता आपण इथे खाणार आणि एक थोड्या टायमाने आता निघणार. तर आता आम्ही निघालोय घरी. तर आता गर्दी वाढत जाईल आणि बाईक काढायला भेटणार नाही. तर आता आम्ही निघतोय लवकर. आणि इथे थोड्या टायमाने इथे तुम्ही ते पाहता या साईडला थोड्या टायमाने आता पालखी नाचवती. हो गया. हे मम्मी त्याच्यात थांबा. पुढे इथे थांबा थांबा. ए पालखी बघतायत. हो अरे ना. अरे पालखी बघायला थांबलेत. मम्मी खाली चला. चल खाली बघतो ना. हॅलो मावशी वगैरे खाली थांबले. तिथे तिथे थांबले. बघायला थांबताय. हो
मंडळी जमा झालेली आहे, कारण आता पालखी इथे नाचवणार आहेत. तर त्यासाठी सर्व मंडळी आता पाहू शकता ती पालखी आता मंदिराच्या वाटली फिरत आहे. आणि ओके, आपण जाण्याचा प्रयत्न करूया पुढपर्यंत. तर तुम्हाला पाहू शकता इथे पालखी नाचवली जाते, त्या ठिकाणी पालखी नाचवली जाते. त्या ठिकाणी जे दुकानं आहेत त्या दुकानदारांनी त्वरित दुकानं बाजूला करायचे, कारण त्या ठिकाणी देवीची पालखी नाचवली जाते याची आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. तर तुम्ही पाहू शकता ही पालखी मंदिराच्या भोवती फिरत आहे. पालखी आता थोड्या सचिन रामचंद्र कोळंबे शेवट माहित होणे सचिन रामचंद्र कोळंबे. आलेली आहे पालखी. पाहू शकता किती गर्दी आहे इकडे. थोड्या टायमाला आता पालखी नाचवायला घेणार. आणि ज्याने मद्यपान केलेलं असेल त्याने मद्यपान केलेलं असेल असं भाविकांनी पालखीला भान घालू नये. मद्यपान केलेलं असेल तर भाविकांनी पालखीला भान घालू नये. नक्की बाहेर गावातून आलेल्या भाविकांना पालखी नाचवली परंतु मद्यपान केलेलं असेल त्याने पालखीला भान घालू नये. कृपया या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे.
पाहू शकता किती प्रचंड गर्दी झालेली आहे. आता आम्ही घरी जातोय कारण खूप प्रचंड गर्दी झालेली आहे आणि तुम्ही पाठी पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. तर नंतरला बाईक वगैरे किंवा गाड्या काढता येणार ना वगैरे. सो आता आम्ही निघतोय घरी आणि ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.